सकाळपासूनच अजित पवारांचा बीडमध्ये पाहणी दौरा। कर्जमाफीच्या प्रश्नावरून अजित पवार भडकले। शेतकऱ्यांचं दुःख आम्हालाही कळतं, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही। अजित पवारांचा संताप। अतिवृष्टीमुळे भयानक संकट, इथे पैशांचा विषय महत्त्वाचा नाही, काटकसर करू पण शेतकऱ्यांसाठी हात आखडता घेणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पैशांचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका, दरोडेखोरीमुळे पैशाचं सोंग आणता येत नाही असं बोलण्याची वेळ। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत बसणार का? 1 वर्षापूर्वी घोषणा करूनही कर्जमाफी न झाल्यास सरकारची नियत साफ नाही, बोलून वेळ मारून देण्याचा सरकारचा इरादा। वडेट्टीवारांची टीका। अंधार फोडायला पैसे असतात, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही। 70,000 कोटीचा घोटाळा दाबण्यासाठी सरकारमध्ये आले। हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर हल्लाबोल। सकाळपासूनच अजित पवारांचा बीडमध्ये पाहणी दौरा सुरू। आजपासून तत्काळ 5,000 आणि धान्य देणार अजित पवारांची घोषणा। महिलेनं रडून अजित पवारांसमोर गाऱ्हाणं मांडलं। पाण्याच्या बाटल्यांवर फोटो लावून मदत होत नाही, ती प्रसिद्धी। राऊतांची टीका। तर कार्यकर्त्यांनी फोटो लावले, पण तुम्ही कधी कुणाला मदत केली का? शिंदेंचा विरोधकांना सवाल। उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी रवाना। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानाची ठाकरे करणार पाहणी।